हो, सर्वांना नमस्कार व आशीर्वाद. माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आज बघा मी घोसाळ्याची भजी करणार आहे. कारण त्याची पाव किलो छान अशी सुंदर अशी कोवळी घोसाळी आणली होती आणि त्याचं पीठ पण असं सैलसर करायचं, जास्त घट्ट करायचं नाही. असं बघा, असं आपल्याला असं बुडवून टाकता येईल. असं घोसाळ्याची भाजीपेक्षा भजी खूप छान लागतात. आता आपण बघू तेल असं तापलं का त्याचं. हां, छान असं एक टाकून बघते मी, कितीतरी आपण असं बघा. हां, तेल असं तापलेलं आहे. आता असे सगळे बुडवून टाकायचे आपल्याला. एक एक घेऊन टाकायचे असे असे एक 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 असे घ्यायचे बुडवून असे आपण टाकायचे. असं कधीतरी कारली भजी, घोसाळी भजी, बटाटे भजी असे भाज्या प्रकार आहेत. तसे कधीतरी आपण असं आज रविवार असल्यामुळे आपण करतो. असं थोडा वेळ असतो. आपण तेल गरम झालं थोडंसं आणि थोडंसं पाणी सुटायचं, म्हणजे कोरडे होतात आणि सुट्टे पण होतात. असे थोडं बाजूला व्हायचं आपण ते आपल्याला बघा असे थोडेसे. फक्त आता मी सोडा वगैरे काही घातला नाही, तेल तापल्यामुळे असं झालं तसे ते छान फुगले. मी सोडा पण काही टाकला नाही, फक्त थोडं भिजवून ठेवलं बघा. काहीच टाकलं नाही त्यामुळे, सोडा नाही, फक्त ओवा, जिरे, थोडं तिखट, मीठ, कोथिंबीर बघा. असे मस्त करून घ्यायचे आपण. बटाटे भज्यासारखेच करतो आपण. थोडं पीठ सैलीशीर असलं ना थोडं तर पण चांगलं होतं. घट्ट केलं की त्याची चव बिघडून जाते. असेच आपण सगळे करून घ्यायचे आहे. थंडीचं प्रमाण पण कालपासून वाढलं थोडं. असं सगळे आपण टाकून घ्यायचे. ते झटपट होणारे वस्तू झटपट होतात, ते जास्त वेळ पण लागत नाही. आणि थोडी शिजू द्यायची आपण त्याला. त्याची भाजीच एवढी होत नाही कोरडी, त्याला अशी कोरडी पण होते आणि भाजीपेक्षा भजी छान लागतात त्याचे. आपण छान होऊ द्यायचे. आता लाल लाल छान भजी होऊ द्यायची आपण. कोथिंबीर, हिंग, ओवा, तिखट आपलं प्रमाण टाकायचं. जास्त काही अवघड करायला नाही आहे. हे आपले घोसाळीचे भजे किती फुगलं बघा. म्हणजे सोडा वगैरे काही टाकलं नाही. ते पीठ छान भिजलं ना, पीठ फक्त आधी 15-20 मिनटं भिजत ठेवायचं. छान होतं ते. तुम्हाला भजी घोसाळे भजी तयार होतात. ते लाल होईपर्यंत तळायचं आपण त्याला. असं किती फुगले ते. सोडा टाकलं तर खूप फुगले. ते सोडा टाकला ना खूप तेल होतं टाकलं. असं आपण असं करायचं त्याला. आपली भजी अशी करून तयार झालेली आहे. ते अजून पण टाकले मी. अशी घोसाळीची भजी तुम्हाला आवडल्यास माझे व्हिडिओ लाईक, सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओला कमेंट करा.